नाशिकमध्ये रामकुंडावर सकाळी 7 वाजता निर्वाणी आखाड्याचे शाहीस्नान झाले। या आखाड्याचे प्रमुख ज्ञानदास महाराज यांनी सर्वप्रथम रामकुंडावर स्नान केलं। परंपरेनुसार सर्वप्रथम शाहीस्नान करण्याचा मान हा निर्वाणी अनि आखाड्याचा आहे। रामकुंडावर प्रथम मानाच्या निर्वाणी आखाड्याचं स्नान झालं, त्यानंतर दिगंबर आखाड्यातील साधूंचं शाहीस्नान पार पडलं। दिगंबर आखाड्याच्या प्रमुख महाराजांना इतर साधूंनी खांद्यावर उचलून घेतलं आणि रामकुंडावर आणलं। प्रथम निर्वाणी, त्यानंतर दिगंबर आणि तिसऱ्या क्रमांकावर निर्मोही अनि आखाड्याचं शाहीस्नान पार पडलं। मोठा उत्साह आणि जल्लोष आपण पाहतोय। प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी ही शाहीस्नानाची दृश्य आहेत। निर्वाणी अनि आखाडा, दिगंबर अनि आखाडा आणि निर्मोही अनि आखाडा। खरं तर दिगंबर, निर्वाणी आणि निर्मोही अशा 3 आखाड्यांचं महत्त्व हे फार मोठं असतं। 10 आखाड्यांचं शाहीस्नान आणि 10 आखाड्यांपैकी प्रमुख 3 आखाडे आणि त्यांचं शाहीस्नान आपण या 3 वेगवेगळ्या दृश्यांमधून पाहतोय। प्रत्येक वेळा असलेला भक्तिभाव, आनंद, उत्साह हा तेवढाच आहे। गोदेला असलेला आज अमृतमयी स्वरूप आणि या अमृतमयी स्वरूपावर ग्रह नक्षत्रांची वेळ याचा भक्तिसंगम साधत हजारो भाविकांनी आज या गोदेच्या पाण्यात डुबकी लगावली। रामकुंडावर प्रथम मानाच्या निर्वाणी आखाड्याचं स्नान झालं, त्यानंतर दिगंबर आखाड्यातील साधूंचं शाहीस्नान पार पडलं। दिगंबर आखाड्याच्या प्रमुख महाराजांना इतर साधूंनी खांद्यावर उचलून घेतलं आणि रामकुंडावर आणलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।